तर आमचे मित्र चिनू वांगडी आणि आता त्या चालत रायगडावर तर महाराजांचे दर्शन घ्यायला. तर याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? तुम्ही आज अचानक तुमची जी प्लॅनिंग झालेली आहे. नाही, ॲक्च्युली आमची प्लॅनिंग तर होती सुरुवातीपासून तर होते, पण आमचा बाईकवर जायचा प्लॅन होता. पण काही कारणास्तव बरं चल ठीक आहे आपण 4 व्हीलरमध्ये जाऊया. तर 2 गाड्या आमच्या पुढे गेलेल्या आहेत. तर 2 गाड्यांच्यावर 3 जण आहेत आणि आम्ही 5 जण होतो टोटल. तर आमचा प्रवास हा आजचा असणार आहे आणि आज आम्ही तिथे वस्ती करणार. उद्या तुम्ही मग वरती जाणार. मॉर्निंगला आम्ही चढणार. तर नक्कीच आपले पूर्ण व्हिडिओ हे चिन्ह बांगडी करणार आहेत. नंतर पुढचा प्रवास आम्ही चाललो साईडवर आणि त्यांचं फ्लॅग बांधायचं काम चालू आहे गाडीला. ऋषी बांगडी आहे. तर नक्कीच यांचा प्रवास सुखाचा हो आणि महाराजांचे दर्शन घेऊन सुखरूप घरी यावं हीच सदिच्छा यांच्या पाठीशी. तर पुढचे ब्लॉग आपले चिनू बांगडी करणार आहेत. तर भेटू. आता जस्ट आम्ही पेन क्रॉस केला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा रोड आपल्या समोर आहे आणि आम्ही आहोत तिकडे 5 पांडव, तसे आम्ही 5 जण आहोत. चाललो रायगडला, पेन क्रॉस केला आणि आता आम्ही चाललो आहोत रोह्याच्या दिशेने. तिकडे थोडा CNG टाकण्याचा बेत आहे, पाहूया CNG मिळत असेल तर टाकू, नाहीतर पुढे जाऊ. पाळी रोडला आम्ही आता आलेलो आहोत. इकडनं जायचं आम्हाला रोह्याला आणि इकडनं जायचं पालीला. इकडनं सुद्धा एक रस्ता आहे पण तो खूप खराब असल्यामुळे आम्ही रोह्यामार्गे जाणार आहोत. आणि इथे आता रावजी चहा इथं आता थांबायचा विचार चालला आहे, पाहूया. रावजी चहा एकदा प्याल नेहमी आण. आम्ही आता इथे मध्ये आता थोडा एक स्टॉप घेतलेला आहे. ॲक्च्युली रोह्यामध्ये जाऊन आम्हाला तिथे CNG टाकायचे आहे. कोलाडच्या इथून आम्ही जो राईड मारून CNG तिथे टाकू शकतो. इथे चाय वगैरेसाठी थोडं रेस्ट घेतलं आणि इथं बघू शकता उद्यासाठी आम्ही थोडी मॅगी पण घेतलेली आहे उद्या तिकडे उपवासाच्या कारणाने. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा काय होतं. तर वातावरण तर क्लायमेट तर चांगलं आहे. इथं पालेपाट्यावरती थांबलो आहेत पण रोड खराब आणि धुळीचं वातावरण पण भरपूर आहे. सकाळ मित्रांनो, आता आपण आहोत रायगडावर. सकाळी आम्ही पहाटे लवकर आल्यामुळे काय शूट करायला एवढं भेटलं नाही, लो लाईट असल्यामुळे. पण आता आम्ही शूट करत आहोत. बघू शकता मी समोरचं दृश्य. हां मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही स्वर्गाच्या दिशेने आम्ही वाटचाल होताना. आणि ते बोलतात ना, ते प्रत्येक ठिकाणी गेल्याशिवाय तिथलं वातावरण, तिथलं क्लायमेट काय आहे ना, ते तिथे गेल्याशिवाय अनुभवायला भेटत नाही. आपण फोटोमध्ये व्हिडिओमध्ये किती बघत असलो तरी आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण जे बघू शकता ना, ते एक अविस्मरणीय असतं. म्हणजे आमचा जो खूप दिवसांचा प्रवास बाकी होता रायगडचा, ॲक्च्युली महाराजांच्या चरणी यायचं खूप दिवसाचं स्वप्न होतं. मागच्या वेळेला पण आम्ही आलेलो, पण संडेच्या दिवशी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही रिटर्न गेलेलो. आणि आजच्या दिवशी आमचा हा प्रवास सुखमय होतो आहे आणि महाराजांच्या चरणी आम्ही लवकरच पोहोचू. आणि तुम्ही बघू शकता हे असं सुंदर असं दृश्य. ते स्टोरी ऑन व्हील्सचं एक वाक्य आहे, अशक्य असा सुंदर रोड.
जीवन माणसाला एकदाच आहे, त्यामुळे जीवनाचा भरपूर आनंद घ्या. आणि महाराजांनी जेवढं काही मोलाचं कार्य केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी आणि बघावं, हीच ईश्वरीने प्रार्थना. हर हर महादेव. पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. पाहू शकता आपण विहंगम दृश्य. इकडनं सूर्यमा आता उगवणार आहे आणि आत्ता आम्ही जस्ट पोचलो महादरवाजाजवळ. 6:45 वाजलेत आणि 7 वाजता महादरवाजा ओपन होतो, त्यामुळे थोडे लोक तुम्हाला दिसू शकतात तिथे. आपण आता तिथे पोचणार आहोत आणि तुम्ही थोडा व्ह्यूचा आनंद घ्या. दुर्गेश्वर म्हणजेच आपला स्वर्ग सगळ्यांचा रायगड. हां, आम्ही आता सर्व पायऱ्या चढून तर वरती आलेलो आहोत महादरवाजाच्या पाशी. तर तुम्ही बघू शकता इथे महादरवाजाच्या पाशी गर्दी आहे आणि 7 वाजता परफेक्ट दरवाजा ओपन होतो. तुम्ही बघू शकता. मनीष कुठे रे? गायब झाला मोठा आणि माणूस. हा आमचा मित्र परिवार सर्व. आवाज नाही बाई. काय थोडीशी थंडी झाली. मारिता घ्यावे राष्ट्र वगे. महादरवाजाच्या आत येऊन पोचलोय. पर हेड इथे 25 रुपये तिकीट आकारले जाते आणि इथे बॅग चेक केली. बॅगमध्ये काय सामान आहे काय नाही. आणि आता आम्ही इकडनं चाललो या बाजूने. चला सुरू करूया आपल्या रायगड दर्शनाला. अरे तो आला का? विहंगम. थोडा दूर आता चाललोय आपण आणि आता आलोय हत्ती तलावाजवळ. पाहू शकता तुम्ही हत्ती तलाव. हत्ती तलावापासून थोडं पुढे आलो की आपल्याला इकडे गडाचे म्हणजे मेन जो गड आहे तो पाहायला मिळतो. आता आपण गाईड घेतलेला आहे तर तो गाईड आपल्याला माहिती देईल पुढची. बघूया तोपर्यंत तुम्ही गड बघूया. ठीक आहे. तर आता बघा ज्या तलावाच्या बाजूला आपण उभे आहोत या तलावाचं नाव आहे गंगासागर म्हणलं जातं. साईडला या आतमध्ये जा. या तलावाचं नाव आहे गंगासागर म्हणतात. गंगासागर म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ज्या आणलेल्या गागाभट्ट आणि काशिवनं सप्त नद्यांचे कळस. राज्याभिषेक होऊन जे काही पाणी उरलं ते या तलावामध्ये सोडण्यात गेलं. याला पवित्र पाणी म्हणतात. म्हणजे येणाऱ्या शिवभक्तांना किंवा येणाऱ्या कस्टमरांना ते 12ही महिने देखील काय पाणी पुरवलं जातं. आजही रोजी आपल्याला ते तलाव प्रत्यक्षात इथे पाहता येतो. सम्राट आपल्याला इलेक्ट्रिकल पोल जे पाहायला भेटतात का, या पोलांपासून जवळजवळ एक तासभर लागतो हिरकणी बुरुजला जायला. जी हिरा नावाची जी गवळण होती आपल्या बाळासाठी
त्या कड्यावरून उतरून गेली होती. म्हणजे साक्ष आईचं प्रेम मुलावरती किती असतं त्या आईने साक्षात त्या कड्यावरून दाखवून दिलं होतं. मग त्याला शेवटी हिरकणीचा बुरुजाचा मिळाला जातो. तो टाईम होता कोजागिरीचा टाईम. दुधाची मागणी केली होती गडावरती. काही स्त्रिया रायगडावरती दूध घेऊन गडावरती आल्या. एक स्त्री मात्र विसावण्यात गेली. नगारे चौघडे वाजले आणि किल्ल्याचा दरवाजा बंद होणार तर हिरा 500 पायऱ्या खाली धावत जाते. तर त्या ठिकाणावरती सांगोची काटकर या नावाचा सरदार होता. या सरदाराला काय म्हणते, माझं 6 महिन्याचं बाळ आहे, मला खाली जाऊ दे. ते सांगोजी काटकर काय म्हणतात की हिरा, आम्हाला तर महाराजांची आज्ञा नाहीये, तू गडावरती राहा, उद्या सकाळी पहाटे 5 वाजता निघून तू देखील खाली जा. हिराने काय ते ऐकलं नाही. हिरा पुन्हा त्या 500 पायऱ्या गडावरती चढून आली. पूर्णपणे किल्ल्याला वेढा मारला आणि शेवटला त्या कड्यावरती गेली आणि हातातलं भांड त्या कड्यावरती ठेवलं आणि हिरा खाली खडकाला पकडत किंवा दगडाला पकडत खाली उतरत गेली. सांगोजी काटकर सकाळी वाट पाहतात, हिरा या आताच येते नंतरच येते, कारण की एक स्त्री खाली उतरून गेल्यानंतर ती पुन्हा कशी गडावरती येऊ शकते. तर सांगोजी काटकर राजांपर्यंत बातमी पोहोचण्यात गेली आणि राजाने 2 सरदार घरी पाठवले. सरदार स्वतः हिराला पाहतात नाही, हिराही स्वतः सरदारांना पाहते. हिरा मनात घाबरली होती. हिरा काय म्हणाली, मी महाराजांच्या बिन नातन्या उतरून आले, मला महाराज काहीतरी शिक्षा तर करणारच. हिराला गडावरती बोलवून घेतलं आणि हिराला विचारलं, हिरा तू कशी उतरून गेलेस आणि का उतरून गेलेस. तर हिराने भेद आपलं कबूल करून घेतलं की महाराज, माझं तर तानं बाळ खाली होतं म्हणून मी उतरून गेले. हिराला काय विचारलं, हिरा तू रात्रीच्या वेळेस उतरून गेलेस, आता तू त्या कड्यावरून उतरून दाखव. हिरोजी इंदुळकर आणि छत्रपती शिवाजी राजांनी मोरपंत पिंगळे या कड्यावरती तिला घेऊन कड्यावरती गेले. हिरा 2 पावले पुढे गेली आणि 4 पावले मागे सरकली. ती म्हणाली, महाराज रात्रीच्या वेळेस उतरून गेले त्यावेळेस मला तानं बाळ दिसत होतं, पण आता उभा कडा दिसतोय, आता शक्य होणार नाहीये. हिराला पुन्हा दरबारामध्ये आणलं, हिला साडी चोळी दिली आणि प्रेमी सन्मानित केलं. आणि जे कडेवरती बाळ होतं त्याला महाराज काय म्हणाले की वा भाद्रा या आईचं दूध पितोस, की वा भाद्रा या आईचं दूध पितोस, लवकर मोठा हो आणि लवकर आपल्या हिंदवी स्वराज्यात तू सामील हो. अशी त्या हिरकणची गोष्ट. कुणासाठी तर आपल्या बाळासाठी. म्हणजे साक्ष आईचं प्रेम मुलावरती किती असतं, साक्षात त्या आईने त्या कड्यावरून दाखवून दिलं होतं. मग त्याला शेवटी हिरकणीचा बुरुज म्हणतात बघा. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हां, तुम्ही बघू शकता इथे आमचा आता पहिला पॉईंट झालेला आहे गंगासागर तलाव. इथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जो पाणी राहिलेला तो पाणी या तलावामध्ये सोडून दिला आणि या तलावाला पवित्र पाणी सुद्धा म्हणतात. म्हणजे जेव्हा राज्याभिषेक असतो तेव्हा यातलंच पाणी यूज केलं जातं. आणि ते बघू शकता. आणि आम्ही एक गाईडसुद्धा घेतलेलं आहे सोबत माहितीसाठी. तर ते आम्हाला आजच्या दिवसाला टोटल 25 स्पॉट दाखवणार आहेत. आता बघूया किती कवर होतात ते आजच्या दिवसामध्ये, पण माहिती ते चांगल्या प्रकारे देतात. आपण छत्रपती शिवाजी राजांच्या राणी महालामध्ये आहोत. हा राणी महाल आणि किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने आता आपण चालू करतोय माहितीला. किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने अवघ्या 4 मिनिटात रायगडावरती जी लोक येतात, हा रोपे प्रकल्प या दिशेला येतो. तर ज्या लोक रोपे प्रकल्पाने आल्यानंतर ज्या दरवाजातून जो प्रवेश जो करतात याचं नाव होतं मेना दरवाजा. मेना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना एकूण 8 राण्या होत्या. 8 राण्यांपैकी 6 राण्यांचे 6 माल इथे आपल्याला बघायला भेटतील, पण 2 राण्या बाहेर यायच्या. सईबाई रायगड घेण्याच्या अगोदर सईबाईंचं निधन राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात त्यांचं निधन झालं. पुतळाबाई या खाली पाचडगावी राहायच्या. जिजाऊ मासाहेब ज्या होत्या यांच्या सेवेसाठी पुतळाबाईंना ठेवलं होतं. बाकीच्या 6 राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या या मेन्यातून बसून येणं जाणं करायच्या. याला राणी वसा म्हणतात बघा. ज्या महालामध्ये आपण उभे आहोत या महालाची रचना बघा कशी आहे. एका महालामध्ये आपल्याला 2 चौथरे बघायला भेटतात. हा जो समोरचा चौथरा आहे त्यांचं दिवाने खास लोक जर आहेत त्यांच्या उत्तम भेटीसाठी वापर केलेला हा चौथरा होता. पाठीमागे त्यांचं राहण्याचं निवासन होतं. पलीकडच्या बाजूला रूम मध्ये हवा येण्यासाठी खिडकी ठेवली होती, परंतु या दिशेला शिवकालीन इंडियन टॉयलेट म्हणजे 450 वर्षापूर्वीची रचना आपल्याला आजही रोजी प्रत्यक्षात या राणी महालात किंवा राणी वशात बघायला भेटते बघा. तर एक राणी महाल बघितला, एका महालाची रचना जर बघितली तर एकासारखे तुम्हाला सलग 6 महाल हे बघितल्यासारखे वाटतील. तर या मार्गाने जाऊन एक महाल पाहून एक महालाची रचना कशी येते मग आपण बाकीची माहिती धान्यांच्या फुटराशी घेऊया. तुम्ही इथे बघू शकता त्यांनी गाईडने दिलेल्या माहितीनुसार हा महाराणी महाल आहे. हा ॲक्च्युली याच्यासारखेच आपल्याला 6 महाल सेम पाहायला मिळतात. आणि इकडे याच्या आतमध्ये तेव्हाच्या काळात जी टॉयलेटची रचना केलेली ती सुद्धा आम्ही बघितलेली आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता सेम 6 महाल आहेत. आता पुढचा आता पॉईंट
म्हणजे शेवटी अष्टप्रधान मंत्रिमंडळ असं म्हणलं जातं. एका साईडला आपल्याला एकाला एक जोडलेले असे 3 कोठार आहेत. पहिला आहे ते 22 फूट, मधलं आहे ते 25 फूट आणि त्याच्या पलीकडचं 15 फूट, याला धान्यांची कोठारं म्हणतात. या रायगडाला जर कोणी जर वेढा जर मारला तर याच्यामधलं किल्ल्याला शिवकालीन धान्य असं पुरवलं जायचं. पेशव्यांच्या काळामध्ये खास कैद्यांसाठी वापरलंय. पेशव्यांनी इतिहासात नोंद केलं की महाजन म्हणतात त्याच्यामध्ये कैदी ठेवायचे, पण असं शक्यतो कधी होत नव्हतं. असं का होत नव्हतं बघा, इथे खालच्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळ, बाजूला राजांचा राहता राजवाडा, राणी महाल, म्हणून याच्या मध्यभागी कधी कधी अशक्य असल्यामुळे याला धान्यांची कोठार किंवा कैद्यांची कोठार असं म्हणतात बघा. समोर आता रायगड किल्ल्याचा रोपे प्रकल्प, या परिसराला काळकाईचा खळगा म्हणतात. त्यावेळेचं कुलदेवस्थान म्हणजे जे आहे ते पायथ्यापासून 1 किलोमीटर पुढे काळकाई देवीचं मंदिर आहे, म्हणून याला शेवटी काळकाईचा खळगा असं म्हणलं जातं. याला हिरकणीचा बुरुज सुद्धा म्हणतात, पण या टोक त्याचं शेवटचं टोक आहे पश्चिमेला, त्या टोकावरून ती माऊली खाली उतरून गेली होती, पण याला शेवटी हिरकणीचं टोक सुद्धा यालाच म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बसून जी समोरची आडवी भिंत जी पाहायला भेटते ना, या भिंतीपर्यंत हा दूरवर पसरलेला छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाड्याला म्हणतात. या राहत्या राजवाड्यावरती आपल्याला आता काही चौकोनी दगडी पिलर तुम्हाला पाहायला भेटतील बघा. याच्यावरती सागवानी कॉलम उभे करून, पिलर्स उभे करून, सागवानी पिलर उभे करून हा वाडा एकावरती एक असा 2 मजली उभारला होता बघा. या 2 मजल्या त्यावेळेचं वैभव आणि काल्पनिक विचार करायच्यात. पेटलेल्या मशाळीत पूर्वजन बांधलेल्या पैठणी कापडातली लोक या राहत्या राजवाड्यात कशी पाहत येत असले बघा. परंतु याच वाड्यामध्ये किंवा याच चौतऱ्यावरती राजांचा अखेरचे श्वास राजांनी याच चौतऱ्यावरती सोडले. राजांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये झालं याच चौतऱ्यावरती. त्यांच्या देहेका लागणी समोर आता आपल्याला जगदीश्वराचं मंदिर बघायला जायचंय, तिथे त्यांच्या देहेका लागणी झाली. यांच्या चलते चितेमध्ये उडी टाकणारं विश्वासी कुत्र म्हणतात की वाघ्या, त्या वाघ्या विशेष का वादंग चालू आहेत. आता इतिहासात होता का नव्हता, परंतु त्याचे शोध चालू आहे. त्याचाही स्मारक त्या ठिकाणी बसवण्यात केलेला आहे. पण ज्यावेळेस इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडावरती बंबारी केल्यानंतर याच्यावरचं जेवढं 2 मजली त्यावेळेचं जे वैभव होतं हे पूर्णपणे इंग्रजांनी जाळून टाकलं. मग या ठिकाणी आता बघायला काय भेटते आपल्याला, प्रत्यक्षात पडलेल्या इमारती किंवा पडलेले चौथरे बघायला भेटतात. परंतु या ठिकाणी पिण्याकरता पाण्याची टाकी होती. तर त्या काळामध्ये काम चुकरू जर कोणी असेल याला काही कावडणी पाणी भरायला सांगायचे. त्याच्या साईडला त्यांचा स्नान करू त्यावेळेचा आंघोळीचा बाटप म्हणजे 450 वर्षापूर्वीची रचना आपल्याला आजही रोची प्रत्यक्षात या राहत्या राजवाड्यात पाहता येते बघा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. इथे पिण्याकरता पाणी साठा केला जायचा शिवकालीन. आणि हा पिण्यासाठी पाणी हा बाथटब आहे का? आणि इथं स्नानगृह त्यावेळेचा आंघोळीचा बाथटब आणि त्याच्या बाजूला आउटलाईन सिस्टीम ड्रेनेज. ही आउटलाईन सिस्टीम सुद्धा इथून स्नान केलेलं पाणी बाकीचं पाणी या मार्गाने निघून जायचं. पण याच्यात सिस्टीम किंवा पद्धत वेगवेगळी होती बघा. आपण जर एकदा म्हणतो की आपल्या घरामध्ये आंघोळ जर आपण केली की ते पाईपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढून टाकतो. हे जी सिस्टीम तशी नव्हती. याला पाईपलाईन्स वगैरे काही नाहीये. हे पाणी पुन्हा जमिनीत मुरायचं आणि पुन्हा हे तलावात निघून जायचं. म्हणजे त्याचा उपयोग बघा डबल केला जायचं, कारण की ते पुन्हा आंघोळ करून सुद्धा ते पुन्हा पिण्याकरता पाणी घाल्या जायचं. अशी याची सिस्टीम होती. या ठिकाणी आपल्याला असे गोलाकाराचे 3 स्तंभ बघायला भेटतील. हा 1, 2 आणि हा 3रा आहे बघा. राजांच्या राजवाड्यापासून 10 पावले फक्त आपल्याला शिवकालीन बाल्कनी असं म्हणलं जातं, म्हणजे राजांचं हवा खाण्याचं ठिकाण. याच्या खालच्या बाजूला दगडी सजावट आहे बघा. याला अष्टगुणी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या याच्यावरती थंडगार हवा खांचता यायच्या. हा एकावरती एक 7 मंजिलीवरती होता. 7 मजल्यावरती पाण्याची टाकी होती. तांब्याच्या नळीने पाणी खाली सोडायचं आणि खालून आपण कारांची किंवा फाउंटेन म्हणतो का तसं खालून पाणी वरती उडवायला जायचं. महाराज जर कोणत्याही गडकिल्ले जिंकून जर आले तर याच्यावरती भगवा झेंडा किंवा भगवा झोत वगैरे पूर्वजन फडकवला जायचा, म्हणून त्याला विजयस्तंभ असं म्हणलं जातं. समोर आपल्याला रूम पाहायला भेटते. या रूमचं नाव आहे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे राज मुद्रा नाणे होऊन त्यावेळेचे कॉईन्स त्यावेळेचे पैसे तयार केले जायचे. म्हणजे 450 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक या ठिकाणी होती. या खाली कोपऱ्यामध्ये आतमध्ये 10 ते 12 जर पायऱ्या खाली उतरून गेलं की आतमध्ये एक 10 बाय 10ची रूम्स आहे अंडरग्राउंड्स. याला शिवकालीन गुप्त खलबतखाना म्हणतात. गुप्त खलबतखाना म्हणजे महाराजांचे गुप्त हेर होते बहेरजी नाईक म्हणून. 7 रूप बदलायचे. आजूबाजूच्या गड किल्ल्यातून गावातून जाऊन काही खबरी घेऊन यायचे. आणल्यानंतर बाकीची माहिती राजांना येऊन या ठिकाणावरती सांगितल्या जायची. मग त्याला शेवटी गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाळा असं म्हणलं जातं.
आता आपण ज्या चौथऱ्यावरती उभे आहोत या चौथऱ्याचं नाव आहे दफ्तरखाना असं म्हणतात. तर त्यावेळेचं दिवाने खास आणि दिवाने आम जसंही दिल्लीच्या भव्यतून लाल किल्ल्यावरती जसं होतं तसंही ते होतं. दिवाने खास लोकांसाठी पाठीमागे चौथरा होता, त्याला मराठीमध्ये आपण सदर म्हणतो. आणि दिवाने आम म्हणजे राजांच्या राज्यसभेमध्ये या ठिकाणवरती भव्यतू काही खिडक्या यांना शिवकालीन यांचे पुरुष त्यावेळेचे पहारेकरी या ठिकाणवरती उभे राहायचे. टिकळीन पुरुष असं म्हणलं जातं. तर आता तुम्हाला जर गुप्त खलबत खाना बघायचा असेल तर बघून या. समोर आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचं सिंहासन, हे सिंहासन समोरची इमारत या नगारखाना म्हणतात. या नगारखान्याच्या आणि या सिंहासनाच्या जो मधला अंतर आहे 250 अंतर आहे बघा. या 250 अंतराच्या मधोमध राजे सिंहासनावरती बसून जर हळू आवाजात जर काही बोलले तर शेवटच्या चारही कोपऱ्यांपर्यंत आवाज जायचा. आणि या चारही कोपऱ्यातून एखाद्या सरदाराने जरी कुजबूज जरी केलं तर तोच आवाज राजांपर्यंत यायचा. त्यावेळेचं इकोसिस्टम हे जर तुम्हाला जर प्रत्यक्षात ऐकायचं असेल तर तिथल्या लोकांना शांत करा. मी तुम्हाला तिकडनं जाऊन अशी टिचकी किंवा हळू आवाजामध्ये जे भावने किंवा एखादा कागद फाडून दाखवतो. तुम्हाला जर तिकडनं इथपर्यंत आवाज आला की बाकीच्या माहितीसाठी तिथे या. तुमच्याकडे किल्ल्याचं एंट्री तिकीट आहे का? हे ऋषी छत्रपती शिवाजी राजांचं जे सिंहासन, हे सिंहासन तो हा नगारखाना त्यावेळेचं इकोसिस्टमचं आपण थोडक्यात प्रत्यक्षात ऐकलं. परंतु समोर आपल्याला आता जिथे सिंहासन दिसतं आपल्याला हे सिंहासन पंचधातूचं आहे, 5 धातूपासून तयार केलेलं आहे. 1985 मध्ये आपले जे राष्ट्रपती डॉक्टर कॅन्जन सिंग या मेघडंबरीच्या आतमध्ये जी महाराजांची प्रतिमा जी बसवलेली आहे 6 जून 1674 म्हणजे 2009 मध्ये या प्रतिमाचं उत्खनन केलेलं आहे. युवराज संभाजी राजे म्हणतात कोल्हापूरचे, त्यांच्याच या प्रतिमाचं उत्खनन केलेलं आहे. या प्रतिमेच्या खाली एक चौकोनी खिडकी आहे. या खिडकीच्या आतमध्ये असं काळा पाषाण आहे आणि याच पाषाणावरती छत्रपती शिवाजी राजांचं भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणलं जातं 40 किलोचं होतं. असं पूर्णपणे 1280 किलो भरलेलं रत्नजडित सोन्याचं सिंहासन या ठिकाणी होतं. ज्यावेळेस औरंगजेबाचा वकील म्हणतात, त्याचं नाव तर टोपण जुल्फी कारखान्याने म्हणतात विथळलं, घनाचं घाव टाकलं विथळलं आणि या ठिकाणी औरंगजेबाला भेट दिली. मग त्यावेळेस भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन तर काही पाहायला भेटत नाही आपल्याला. परंतु या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक व्यक्ती रायगडावरती पायी चढून गडावरती आली होती. आपण राज्याभिषेकाचं पोस्टर किंवा छायाचित्र पाहिलं असेल. या चित्रामध्ये एक व्हाईट कलरची व्यक्ती आपल्या राजांना याच दरबारामध्ये व्हाईट कलरचा फेटा काढून तिवर असा मानाचा मुजरा करतोय बघा. हा कोण होता तर त्यावेळेचा इंग्रज वकील म्हणतात. याचं नाव होतं हेनरी ऑक्झटन. हा गडावरती पायी चढून गडावर ठेवला होता. याची दमचाक मात्र असेल तर मला रायगडात चढून येण्याच्या 2 पायाच्या माणसाची दमचाक होते. परंतु छत्रपती शिवाजी राजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती या रायगडावरती कशी चढून आणले असतील त्याला एक विचार आणि प्रश्न पडला. याने राज्यसभेमध्ये प्रवेश केला. नारायण शिंदे भेटले. नारायण शिंदे विचारलं की बाबा 2 पायाचा माणूस तर गडावर येऊ शकत नाही, महाराजांनी 4 पायाची हत्ती कशी आणले. तर नारायण शिंदे उत्तर काय द्यावं, तुम्ही तर खूपच हुशार आहात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही शोधा. शेवटपर्यंत न उत्तर येता जसं अलीकडचे इतिहासकार म्हणतात की महाराज इतके हुशार इतके बुद्धिमान होते. जे महाराजांनी बलाढ्य हत्ती आणले होते ते लहानपणे पालखीत बसून रायगडावर आणले होते. म्हणजे एका हत्तीची वाढ म्हणतात 3 वर्षामध्ये मोठी केल्या जाते. लहानाचं मोठं केलं जात होतं पण मोठ्याचं लहान कधी करता येत नव्हतं अशी राजांची दूरदृष्टी. महाराज आपल्या राजवाड्यातून राज्यसभेमध्ये प्रवेश करणार की प्रत्येक सरदार आपापल्या डोक्यावरचे मानाचे फेटे काढून राजांना तिवार मानाचे मुजरे करतायत. महाराज ते मुजरे घेत आपल्या नगारखान्यापर्यंत आले. उजव्या साईडला थांबलेले गागाभट पळवून धावत आले आणि पळवून म्हणतात की महाराज भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती देखील तुम्ही आरोढवा आणि नंतरच काही देवतांचं गड किल्ल्यांचं भव्यते तुम्ही दर्शन करून घ्या. महाराज शेवटपर्यंत कोणत्याही देवतांना किंवा कोणत्याही गड किल्ल्यांना कधीच विसरले नव्हते. महाराज हत्तीच्या अंबारीत बसले. याच राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेले. आई जगदंबे भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि महाराज नगारखान्यातून जो प्रवेश करणार की बाहेरच्या बाजूने 5 सभासणी उभ्या होत्या. महाराजांवरती फुलांचा नाण्यांचा वर्षाव करण्यात गेला आणि महाराज आपल्या राज्यसभेमध्ये प्रवेश करतात.
राजांनी राज्यसभेमध्ये प्रवेश करता राजाने राज्यसभेत नजर फेकली. नजर फेकताच महाराजांना नुकत्याच विधवा स्त्रिया पाहायला भेटत होत्या. का तर ज्या लोकांवरती, ज्या वीरांवरती जो हिंदवी स्वराज्य जो निर्माण जो केला ना, ही जीवा भावाची व्यक्ती देखील राज्यसभेत कधी पाहायला भेटत नाहीये. राजांचं हृदय भरलं, अंत करून भरून गेला. लटलट टांगाने महाराज सिंहासारखे पावलं टाकत भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या खाली गेले. उजवा गुडघा टेकला. त्या भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाला खालनं वाकून देखील मानाचा मुजरा केला. मानाचा मुजरा करतात की राजांनी आऊसाहेबांकडे नजर फेकली. आऊसाहेबांना राजा नक्कीच म्हणले असेल की आऊसाहेब आमचे मावे वाटतात की जी पहिली पड जोडतोय हिंदवी स्वराज्याची, आणि दुसरी पड माझा बाची प्रभू देशपांडे, आणि तिसरी हा माझा मुरार बाजी देशपांडे, की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबा स्थानाची मालुसरी. की महाराज लाख मिल तर चालतील पण लाखाचा पोशिंदार मरता कामा नये. आणलेल्या गागा भट्टाने सोन्याचं मुकुट यांच्या अंगावरती धरलं. हातामध्ये विष्णूची मुठी जगाचा पालकाने भरलेल्या थाळीत 1000 मोहरांच्या अंगावरती उधळण्यात गेल्या. आणि याच नगारखान्यातून एकच गुलजुबदाराने जोरदार ललकार दिली. तो गुलजुबदार पाठी म्हणून काय म्हणतोय की महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कळवताऊज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. अशा ललकारे अशा घोषणा झाल्याने महाराज भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झाले. 21 तोफांच्या महादरवाज्यातून एकदाच तोफांचे विश्रांत गेले. प्रत्येक गड किल्ल्यांवर प्रत्येक गावांमध्ये एक 2-2 तोफांचे विषयले की महाराज अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राजे किंवा पालक झालेत. बघा अशा प्रकारे राजांचा राज्याभिषेक सोहळा या दरबाराने पाहिला होता. ज्या इमारती बशी उभ्या होत या इमारतीचं नाव आहे नगारखाना. नगारखाना म्हणजे नगारे चौघडे सनई अशा जर याच्यावरती वाजले की किल्ल्याचा महादरवाजा बंद केला जाईल. याच्यावरती 2 सिंबॉल पाहायला भेटतील आपल्याला. बाहेरच्या बाजून चांगले याच्या पद्धतीनुसार म्हणजे तोंड वगैरे चांगली आहेत त्यांची. या सिंबॉलांचं नाव आहे गंड बिरुळ असं म्हणतात त्याला. पण याचा अर्थ असा केला जातो की ते सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं प्रतीक आहे. आणि त्यांच्या पायाखाली हत्ती म्हणजे शाहीचं प्रतीक आहे. शाही म्हणजे कोण? निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही. महाराज म्हणले ते पाचवाही जर कुणी आला तर त्याला मी स्टेप्टिव्ह घेऊन मारू शकतो, म्हणून त्याचं 5 चिन्ह स्टेप्टिव्ह घेऊन कोरलेलं पाहायला भेटतं. अशा या हत्तींचं एक रचना आहे बघा. 2 खड्डे बघायला भेटतात. हे खड्डे साधारण याला ड्रेनेज लाईन म्हणतात. त्यावेळेचा आउटलाईन सिस्टम जसं आपण घरामध्ये करतो तशी पद्धत नव्हे याची. हे राज्य दरबारातलं पाणी झऱ्याच्या मुद्द्याप्रमाणे ते पाणी बाहेर फेकलं जायचं. आणि हे पाणी म्हणजे 2 उपयोग, पिण्याकरता पाणी सुद्धा व्हायचं आणि ड्रेनेज लाईन सुद्धा व्हायची. अशी त्यांची रचना. समोर आता आपल्याला छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा पाहायला भेटते. ही प्रतिमा 1974 साली रायगडावरती ज्यावेळेस इंदिरा गांधी आल्या त्यावेळेस या प्रतिमेचं उत्खनन केले. या प्रतिमाचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहज 1974. याच्यावरची जी मेघडंबरी बसली ती 2 जूनला बसवलेली आहे. उदयनराजे म्हणतात साताऱ्याचे, यांच्याशी मेघडंबरीचं उत्खनन केलं. मेघडंबरीच्या अनेक 2000 मध्ये 2000 या मेघडंबरीच्या आणि या प्रतिमेच्या समोरचा हा ग्राउंड याला होळीचा माळ म्हणतात. मानाची जर होळी पेटली की आजूबाजूच्या गड किल्ल्यांच्या गावांच्या होळ्या वगैरे पेटवल्या जायच्या. महाराजून पेट्टावळीमध्ये नारळ टाकायचे. कोणताही बहादर असेल पेट्टावळीतून जो नारळ काढेल याला 1.25 किलोचा सोन्याचा काढा आणखी मानाचा खोडा राज्यसभेमध्ये तो बक्षीस दिला जायचा. याच्या समोर पसरलेली बाजारपेठेची टोटल लांबी पाहायला गेला तर 800 फूट लांबी आहे. 40 फूट अशी रुंदी आहे. या साईडला 22 आणि या साईडला 22 एकूण ते 44 दुकान आहेत. जमिनी वस्तूच्या उंचीवरती का ठेवली तर त्यावेळेचे सरदार रुबाबदार असे जायचे. ते घोड्यावरती बसून खरेदी केल्या जायची. ती जमीनची आहे ठेवण्यात गेली बाजारपेठ. बाजारपेठेला 3 दुकान. पहिलं दुकान मध्ये गोडावण आणि त्याच्या पाठीवर त्यांचं राहण्याचं निवासन अशी या बाजारपेठेची रचना आहे. तर आता आपण बाजारपेठ बघूया. या प्रतिमेचं दर्शन करा मग बाजारपेठ बघून पुढे जाऊया. हा तुम्ही बघू शकताय बाजारपेठेचं दृश्य. केवढी मोठी बाजारपेठ आहे ते बघा. तिकडे शेवटपर्यंत जे गेलेले आहेत तेवढी, आणि प्रत्येक एरिया पण असा मोठा आहे. पॅरेशूट सारखा वरती उडाला आणि राजांना सांगितलं की महाराज मला वाचवा. की महाराजांनी सांगितलं मी काही देव नाहीये, तू एक मन धारित कर आणि एका गावामध्ये उतर. ज्या गावामध्ये उतरला त्या गावाचं नाव पूर्वजन निजामपूर असं नाव होतं. पण आता त्या गावाचं नाव पडलं छत्री निजामपूर. म्हणजे आजही रोजी त्या पायथ्याला ते गाव आपल्याला प्रत्यक्षात पाहता येतं. त्याला शेवटी छत्री निजामपूर असं म्हणतात. लोक जातात टकामका बघतात, बेभान होऊन जातात आणि एखाद्या वेळेस खाली निघून जातात. असे पहिल्यांदा झालेलं आहे. त्याच्यावर आधी फॅमिली कपल खाली पडलेलं आहे सेल्फी, आणि त्याच्या आधी एक शिक्षक खाली पडलेला आहे. लांबनच नतमोसून निघून जावं आणि जवळ आले तर आतमध्ये नतमोसून आतमध्ये शिरावं. दरवाजे बघा लहान ठेवले. म्हणजे 450 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला हाय तसं तिथे पाहता येईल. त्या मंदिराच्या समोरच्या
राजांची स्त्री समाधी, या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोध लावला. 1926 साली रायगड स्मारक मंडळाच्या वतीने या समाधीचं बांधकाम करण्यात गेलं. यांच्या जलते चितेमध्ये उडी टाकणारं विश्वासी कुत्र म्हणतात की वाघ्या, त्याचा स्मारक पाठीमागच्या बाजूला बसवण्यात गेलेला आहे. जसं आपण जिथे भला मोठा नगारखाना पाहिला तसंच याला चौघड खाना असं म्हणतात. या चौघड खाण्याच्या पायरीवरती 2 अक्षरामध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर असा एक नावाचा लेख आहे. ज्याने किल्ल्याचं बांधकाम केलं हा आर्किटेक्ट म्हणतात किंवा इंजिनियर. आपल्या राजांनी प्रत्येक हुशारीप्रमाणे किंवा नोंदीप्रमाणे बक्षीस देण्याची सुरुवात केली होती. राजांनी हिरोजींना बोलवलं आणि हिरोजींना विचारलं तुम्हाला बक्षीस देखील काय हवं, की राजांना सांगितलं की महाराज मी खरं बांधकाम तुमचं या राज्यसभेच्या साक्षीने कधी केलेलं नव्हे, मी खरं बांधकाम तुमचं या जगदीश्वराच्या साक्षीने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस माझी मागण्याची वेळ येईल त्यावेळेस या मंदिर ज्या आपल्या राज्य दरबारामध्ये नव्हे या मंदिरात मागून गेले. राजांची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत बसली आणि याच मार्गाने राजे शंकराच्या मंदिरामध्ये आले. शंकराच्या मंदिरामध्ये येणार की राजांनी हिरोजीने डोक्यावरचा मानाचा फेटा काढला, राजांना तिबार मानाचा मुजरा केला. आणखीन राजांना सांगितलं की महाराज थांबा, दर्शन करण्याच्या आधी माझं बक्षीस द्या, नंतर मध्ये देखील तुम्ही दर्शन करून बाहेर या. राजांनी त्यांना काय विचारलं, तुम्हाला बक्षीस तरी काय हवं? दान दौलत सोनं नाणं हिरा माणिक मोतिक एवढं मात्र काही नको आहे. 4 गावात चिष्टक मागितले असते राजांनी सत दिली असती. 10 गावांची वतनदारी मागितली असती तरी देऊन टाकली असती. एवढं शेवटपर्यंत न मागतात की हिरोजीने काय मागावं, की राजांना सांगितलं की महाराज तुमचा जे उजवा पाऊल पडेल या पाऊलाखाली फक्त एक नावाची पाठी बसूनची मला एक आज्ञा द्या. की राजांनी त्यांना विचारलं ते सुद्धा एवढंच बक्षीस का रे बाबा? इथेच का? हे शंकराचं मंदिर आहे, खाली महादरवाजा आहे, वरती नगारखाना आहे, असं का नाही? तर आपला हिंदवी स्वराज्य कुणी स्थापन करावा म्हणून त्या पायरी उठांचा एक नावाचा लेख किंवा नावाची पाठी पाहायला भेटते की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर असा एक नावाचा लेख पाहता येतो आपल्याला. या ठिकाणी तर माहिती पूर्णपणे संपून जाते, जेणेकरून तुम्हाला मी काही 2 शेअर सांगतो बघा. की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे, की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे, आणि पाहता या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या जिजाऊ मासाहेबांचा शोभा पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला, आणि मर्द मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आपण सर्व स्पॉट वगैरे करून आले, जेमते मला वाटतं 22 स्पॉट तरी आपले झालेले. आपण एक गाईड घेतलेला, त्यांनी सुद्धा चांगली माहिती दिली. तर आपण सर्व स्पॉट बहुतेक स्पॉट झालेले. आपला हिरकणी बुरुज आपण ठेवला, कारण तिथे उतरून परत आपल्याला 1 तास चढायला लागेल. त्यामुळे मग आपल्या जेवणाचा पण कार्यक्रम बाकी आहे. त्यामुळे आता विचार केला पोरांनी का इथे हत्ती तलावाजवळ आलं आहे, इथे परत फोटो वगैरे काढून आता मग आम्ही खाली उतरतो आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो.
you